अरे महाराणी, किती दिवस मुलाचं कारण सांगत बसणार आहेस? केव्हापासून सांगतेय की माझी मुलगी आणि जावई येणार आहेत, जेवणाची तयारी कर. पण तुला काहीच कळत नाही, असे मोहिनीजी रागाने गरजल्या. सासूंचे शब्द ऐकून पूनमच्या डोळ्यांत पाणी आले. तिने आपल्या निरागस बाळाकडे पाहत म्हटले, आई, मी कसं स्वयंपाक करू? तुम्हीच पाहताय ना मोनूला किती जोराचा ताप आहे. 1 मिनिटही त्याला एकटं सोडता येत नाही. अशा अवस्थेत मी कसं जेवण बनवू? तुम्ही बाहेरून ऑर्डर करून आणा. हे ऐकताच मोहिनीजींचा राग 7व्या आकाशावर पोहोचला. सूनबाई, तुझं डोकं खराब झालंय का? बाहेरून ऑर्डर करायचं? काय तुझ्या बापाने पैसे पाठवले आहेत का? आणि काय बोलतेस? तू बाळाजवळ बसून राहिली आहेस? अरे, तो काही रडत नाहीये. आरामात जाऊन स्वयंपाक कर. जावयासमोर माझी बेइज्जती व्हायला नको. मी सांगितलेलं सगळं सामान बनायलाच हवं, आणि गोडात तर गाजराचा हलवा हवाच हवा. असे रागाने बडबडत मोहिनीजी बाहेर गेल्या आणि हॉलमध्ये जाऊन आरामात टीव्ही पाहू लागल्या. इकडे पूनमने पाहिलं की तिच्या मुलाच्या तब्येतीत अजिबात सुधारणा होत नव्हती. ताप अजूनच वाढत चालला होता. मोनू तापाने फणफणत होता. तेव्हा ती धावत मोहिनीजींकडे गेली आणि म्हणाली, आई, प्लीज पटकन गाडी बोलवा. मोनूला डॉक्टरांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. घरच्या औषधाने काहीच फरक पडलेला नाही. ताप वाढतच चाललाय. बरं सूनबाई, आता मोनूला डॉक्टरांकडे नेण्यासाठी गाडीही मागवायची. आणि गाडीचं भाडंही मीच द्यायचं. तुला माहीत आहे ना, डॉक्टरांकडे गेलं की आधी फी घेतात, मग औषधांचा खर्च. अशा रीतीने तू सहज 5 ते 6 हजारांचं बिल तयार करशील, असे म्हणत मोहिनीजी बाहेर गेल्या आणि जवळच्या डॉक्टरांकडून औषधं घेऊन आल्या. औषध घेतल्यावर मोनूला उलट्या सुरू झाल्या. अजिबात आराम मिळाला नाही. आपल्या मुलाला इतका त्रास होताना पाहून पूनम पूर्णपणे कोलमडली. तिने त्याला कुशीत घेतलं आणि रडू लागली. काय करावं, कुठं जावं, तिला काहीच कळत नव्हतं. ती वारंवार आपल्या नवऱ्याला संदीपला फोन करत होती, पण त्याचाही फोन लागत नव्हता. तो ऑफिसच्या कामासाठी 2 दिवस बाहेर गेला होता. या सगळ्यामुळे पूनमच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. तेवढ्यात मोहिनीजी पुन्हा कडक आवाजात बोलल्या, अरे सूनबाई, थोडी तरी लाज ठेव. आज तर तू माझ्या इज्जतीची धूळधाण करशील. किती वेळा सांगितले, दुपार होत आलीय आणि अजून जेवणाचा पत्ताच नाही. अजूनपर्यंत तू गाजराचा हलवाही बनवलेला नाहीस. माहीत आहे ना जावयांना किती आवडतो तो. सतत मोनूजवळ बसून राहिली आहेस. अरे, बसून राहिल्याने त्याला आराम होणार असेल तर मी बसते. तू जाऊन स्वयंपाक कर. सासूंच्या या शब्दांनी पूनमचं मन अजूनच जखमी झालं. ती हळू आवाजात म्हणाली, आई, या औषधाने मोनूला काहीच आराम मिळत नाहीये. प्लीज गाडी बोलवा. डॉक्टरांकडे नेणं खूप गरजेचं आहे. मोनूला काही झालं तर मी जिवंतपणीच मरेन. आई, प्लीज समजून घ्या. त्याची अवस्था खूप वाईट होत चालली आहे. अरे सूनबाई, छोट्या मोठ्या आजारात तुम्ही लोक एवढं घाबरता ते कळत नाही. औषध आहे ना, हळूहळू आराम होईल. त्याला झोपव. थोडा वेळ झोपला की बरं वाटेल. मीही मुलं वाढवली आहेत. तू काही एकटीच वेगळी आई नाहीस. आई, मोनूच्या उलट्या थांबत नाहीयेत. डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही? आणि सूनबाई, तूही समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी इथे याच्याजवळ बसलेली आहे. तू जाऊन जेवणाची तयारी कर. पूनमला समजलं की सासूबाईंसमोर रडून काहीच फायदा नाही. स्वतःच घराबाहेर पडणं तिच्यासाठी कठीण होतं आणि संदीपचा फोनही लागत नव्हता. फोन लावून तरी काय होणार होतं? संदीप तर दूर गेलेला होता, त्याला यायला वेळच लागणार होता. जेव्हा पूनमला काहीच मार्ग सुचला नाही तेव्हा तिने ताबडतोब आपल्या भावाला फोन केला आणि सगळी हकीकत सांगून त्याला लगेच बोलावलं. भावाच्या येण्याआधीच पूनमने आपले आणि मोनूचे काही कपडे पॅक करून ठेवले. सुमारे अर्ध्या तासातच पूनमचा भाऊ आला. पूनमच्या भावाला पाहताच मोहिनीजींच्या भुवया ताणल्या गेल्या. अरे बेटा, तू काय झालं मावशी? ताईने मला बोलावलं आहे. मोनूची तब्येत बरी नाही म्हणून. अरे मग आम्ही काय मेलो होतो का बेटा? आम्हीही तर त्याला डॉक्टरांकडे दाखवत होतो. बघ, मी धावत जाऊन डॉक्टरांकडून औषध आणलं होतं. पण नाही तरी सुद्धा तुला बोलावलं. असो, काही हरकत नाही. जा, पटकन दाखवून घेऊन ये. सूनबाई, थोडं लवकर ये हं. अजून घरात सगळी कामं पडलेली आहेत. पाहुणे येणार आहेत. बेटा, जरा लवकर कर. आता मोहिनीजींना काहीच अडचण नव्हती. कारण पूनमचा भाऊ डॉक्टरांकडे जाणार होता, त्याचे पैसे खर्च होतील आणि मोहिनीजींचे पैसे वाचणार होते. मोहिनीजी अगदी गोड बोलत पूनमजवळ गेल्या. सूनबाई, लवकर जा. मुलाला दाखवून घे.
परतही तर यायचंच आहे. डॉक्टर काय सांगतात ते बघ आणि थोडं लवकर परत येण्याचा प्रयत्न कर. पूनम काहीही बोलली नाही. तिने हळूच आपली बॅग भावाच्या हातात दिली आणि मोनूला कुशीत घेऊन बाहेर पडली. पण तेवढ्यात बॅग पाहताच मोहिनीजींनी आश्चर्याने विचारलं, अरे सूनबाई, ही बॅग नेण्याची काय गरज आहे? अवघडून 1 तास लागेल. लवकर जा आणि लवकर ये. हे ऐकताच पूनमचा राग उसळला. आई, मी माझ्या आईच्या घरी चालले आहे. मी इथे परत येणार नाही, कधीच नाही. अशा घरात मला अजिबात राहायचं नाही जिथे पैशांसाठी माझ्या मुलाला मरायला सोडलं जातं. सकाळपासून मी तुमच्याकडे पैसे मागते आहे, गाडी बोलवायला सांगते आहे, पण तुम्ही ना पैसे द्यायला तयार आहात ना गाडी बोलवायला. तुम्ही वेळेवर पैसे दिले असते, गाडी बोलावली असती, तर माझ्या मुलाची अवस्था इतकी वाईट झाली नसती. मी माझ्या माहेरी चालले आहे आणि कधीच परत येणार नाही. ज्या घरात फक्त माझ्याकडून कामाची अपेक्षा केली जाते अशा घरात मला अजिबात राहायचं नाही. तुमची मुलगी जावई येणार असतील तर तुम्हीच स्वयंपाक करा आणि तुम्हीच त्यांची सेवा करा. गाजराचा हलवा करा, रसगुल्ले करा, जे हवं ते करा. मला काहीही फरक पडत नाही. स्वतःच्या मुलीसाठी एवढी धावपळ आणि माझ्या मुलाला मरायला सोडलंत. हे शब्द सुनेच्या तोंडून ऐकताच मोहिनीजींचा राग 7व्या आकाशावर पोहोचला. त्यांनी जोरात ओरडत म्हटलं, खबरदार सूनबाई, फारच मस्ती चढली आहे तुला. भावाला पाहून जास्तच उर्मट झाली आहेस. लाज नाही वाटत का? मी औषधं आणली होती. मी त्याच्यासाठीच आणली होती. आणि मला धमक्या देतेस? येऊ नकोस, कधीही येऊ नकोस. गरजही नाही. मी तुला बोलावणार नाही. जशी जात आहेस नाचीच परत येशील. आई, मोहल्ल्याचा डॉक्टर रुग्णाला न पाहताच औषध कसं देऊ शकतो? काहीतरी आराम झाला पाहिजे ना. सकाळी आणलेल्या औषधाने अजूनपर्यंत त्याला काहीच आराम नाही आणि तुम्हालाही ते समजत नाही. आता मी या घरात कधीच परत येणार नाही. ज्या लोकांसाठी माणसाच्या जीवापेक्षा पैशांना जास्त महत्त्व आहे, अशा लोकांमध्ये मला राहायचं नाही. असं म्हणत पूनम तिथून निघून गेली. ती थेट डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी मोनूला पाहताच त्वरित ॲडमिट केलं. तपासणी केल्यानंतर कळलं की त्याला टायफॉइड झाला आहे, म्हणून त्याला 2 ते 4 दिवस रुग्णालयात ठेवावे लागेल. इकडे पूनम गेल्यानंतर मोहिनीजींनी मुलगी आणि जावयाला सगळी हकीकत सांगितली आणि 2 दिवसांनी जेवणासाठी बोलावलं. 2 दिवसांनी संदीप घरी आला. मोहिनीजींनी आपापल्या पद्धतीने गोष्टी सांगून संदीपचे कान भरले. रागाच्या भरात संदीपने पूनमला फोन केला. पूनम, हा काय प्रकार आहे? तू माहेरी जाऊन बसली आहेस, तुला लाज नाही वाटत? माझ्या पाठीमागे तू आईशी वाद घातलास आणि माहेरी निघून गेलीस. पतीचे शब्द ऐकताच पूनम रडू लागली. तिने संदीपला फक्त एवढंच म्हटलं, संदीप, आईला काहीही न बोलता मी पाठवते त्या पत्त्यावर ये. सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पहा. कदाचित मला काही बोलायची गरजच पडणार नाही. पूनमने रुग्णालयाचा पत्ता सांगितला आणि फोन बंद केला. संदीप अर्ध्या तासातच रुग्णालयात पोहोचला. आपल्या मुलाला ॲडमिट पाहून तो धावत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी मोनूबद्दल सगळी माहिती दिल्यावर संदीप तिथेच डोकं धरून बसला. त्याच्या मुलाची अवस्था इतकी गंभीर होती आणि त्याला याची कल्पनाही नव्हती. तो धावत पूनमकडे गेला. पूनम, हे काय आहे? तू मला सांगितलंच नाहीस की मोनूची तब्येत इतकी खराब आहे. तू आई आहेस, पण मीही तर बाप आहे. संदीपच्या डोळ्यांत अश्रू आले. संदीप, मी तुला खूप वेळा फोन केला पण तुझा फोन लागत नव्हता. मग मी आईना गाडी बोलवायला सांगितली. मोनूला डॉक्टरांकडे नेणं फार गरजेचं आहे असं म्हटलं. पण आईना मोनूच्या जीवापेक्षा पैसे जास्त महत्त्वाचे वाटत होते. म्हणून त्यांनी मोहल्ल्याच्या डॉक्टरांकडून औषधं आणली. त्या औषधांमुळे मोनूला उलट्या सुरू झाल्या. तरी सुद्धा त्या त्याला डॉक्टरांकडे दाखवायला तयार नव्हत्या. इकडून तिकडून औषधं आणून देत राहिल्या. त्या औषधांचा उलट परिणाम मोनूवर झाला, पण तरीही आईना काहीच फरक पडला नाही. त्यांना फक्त गाजराचा हलवा आणि मुलगी जावयांच्या स्वागताची तयारी करायची होती. मोनूची आज जी अवस्था आहे ती सगळी तुमच्या आईमुळे आहे. माझ्या मुलाला काही झालं तर मी तुमच्या आईला कधीच माफ करणार नाही. हे सगळं ऐकून संदीप हादरून गेला. कारण तो आपला पूर्ण पगार आईला देत असे. घराची सगळी जबाबदारी आई सांभाळते म्हणून तो निश्चिंत होता. पण आज त्याला कळलं की आई सगळ्यांची काळजी घेते, फक्त त्याच्या कुटुंबाची नाही. सुमारे 2 तासांनी मोहिनीजींचा फोन आला. अरे बेटा, तू कुठे आहेस? तुझे भाऊजी आले आहेत, तुला विचारत होते. तू येताच निघून गेलास. पहिल्यांदाच संदीपला आईचे शब्द काट्यासारखे बोचत होते. त्याचं मन होतं फोनवरच सगळं विचारावं, पण तो रुग्णालयात होता.
त्यामुळे त्याने काहीही न बोलता फोन ठेवला. पुन्हा पुन्हा फोन येऊ लागल्यावर संदीप पूनमला म्हणाला, "पूनम, तू थोडा वेळ मोनू जवळ राहा. मी जाऊन लगेच येतो." "नाही संदीप, आता मी एकटी राहू शकत नाही. तुझ्या अनुपस्थितीत मी खूप सहन केलं आहे," असं म्हणत पूनम रडू लागली. पूनमचं रडणं पाहून संदीपच्या डोळ्यांतही पाणी आलं. "पूनम, फक्त अर्धा तास दे. त्यानंतर मी तुम्हा दोघांना कधीच एकटं सोडणार नाही." पूनम काहीच बोलली नाही. संदीप त्वरित घरी गेला. हॉलमध्ये पोहोचताच त्याने पाहिलं की आई, बहीण आणि भाऊजी जेवणाच्या टेबलावर बसून मोठमोठ्याने हसत होते. टेबलवर पनीरची भाजी, पुरी, कोशिंबीर, रायता, पापड, लोणचं, हिवडा आणि सगळ्यांचा आवडता गाजराचा हलवा ठेवलेला होता. हे सगळं आईने स्वतः बनवलं होतं. संदीपने आईकडे नीट पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर मोनूबद्दल किंचितही चिंता नव्हती. उलट मुलगी आणि जावई पाहून तिचा चेहरा आनंदाने उजळला होता. जशीच मोहिनीजींची नजर संदीपकडे गेली तसंच त्यांचा चेहरा उतरला. मोहिनीजी म्हणाल्या, "बेटा, तू कधी आलास? ये बस. कसा आहेस? मोनू ठीक आहे ना? त्याला बरं वाटतंय ना? ये बस. थकलास असशील. बघ, तुझे भाऊजी आणि ताई आले आहेत. त्यांच्यासोबत बस, गप्पा मार. मी तुझंही जेवण वाढते." संदीपने शांतपणे आईकडे पाहिलं. आई त्याला पाहताच कशी अचानक बदलली होती, अगदी गंभीर झाली होती. पण त्या गंभीरपणात सुद्धा मुलगी जावयांना महत्त्व द्यायला ती विसरली नव्हती. "आई, मी इथे बसायला आणि हे सगळे पदार्थ खायला आलेलो नाही. माझा मुलगा आणि माझी पत्नी 2 दिवसांपासून उपाशी आहेत. मग मी हे कसं खाऊ? आणि आईमला एक गोष्ट अजूनही कळत नाही. तू इतके सगळे पदार्थ कसे बनवलेस? तुला माझ्या मुलाची थोडीसुद्धा काळजी नाही का? त्याची काय अवस्था केलीस? हे तू काय बोलतोयस बेटा? मी काय केलं? आणि 2 दिवस जेवण नाही केलं म्हणजे काय? अरे सूनबाई तर माहेरीत जाऊन बसलीये ना? अच्छा, म्हणजे आता मला कळलं. त्या महाराणीने तुला माझ्या विरुद्ध भडकवलं आहे. आजपर्यंत तू कधीही तुझ्या आईशी अशा प्रकारे बोलला नव्हतास. कदाचित हीच माझी चूक आहे की आजपर्यंत मी तुझ्याशी कधी अशा गोष्टी बोललो नाही. पण मी माझ्या पत्नीला कधीही मालकीण समजलं नाही, तिचा हक्कही दिला नाही. कारण तू या घराची मोठी होतीस. मी माझा सगळा पगार तुला देत होतो जेणेकरून तू सगळ्यांची नीट काळजी घेशील. तू या घराची प्रमुख होतीस. पण तू कशी काळजी घेतलीस? तू माझ्या मुलाला मृत्यूच्या दारात ढकललंस आणि आता इथे बसून लेक आणि जावयासोबत मिरवतेस. आईमला सगळं समजलं आहे. आज माझ्या मुलाची जी काही अवस्था आहे ती सगळी तुझ्यामुळे आहे. माझ्या मुलाला काही झालं तर तू आयुष्यभर पश्चात्ताप करशील. तू तुझ्या मुलाचा चेहराही पाहू शकणार नाहीस. मी इथे बसायला आलेलो नाही. माझं काही सामान राहिलं आहे ते घ्यायला आलो आहे. मी चाललो आहे इथून कायमचा. माझी पत्नी आणि मुलाला घेऊन मी भाड्याच्या घरात राहणार आहे. अशा घरात आणि अशा स्वार्थी लोकांसोबत मी अजिबात राहू शकत नाही. असं म्हणत संदीप ताबडतोब आपल्या खोलीत गेला. त्याने आपले आणि पूनमचे काही कपडे बॅगेत भरले आणि ताबडतोब घराबाहेर पडला. मोहिनीजी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिल्या, रडत राहिल्या, ओरडत राहिल्या. पण संदीपच्या डोळ्यांसमोर फक्त त्याचा मुलगा फिरत होता. शेवटी तोही एक बापच होता ना. मोहिनीजींचा एकही शब्द त्याने ऐकलं नाही आणि बॅग घेऊन निघून गेला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याने पूनमला तिच्या आईकडे अंघोळीसाठी पाठवलं आणि स्वतः मोनूजवळ थांबला. सुमारे 10 दिवसांनी मोनूला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. या काळात संदीपने भाड्याचं घरही शोधून ठेवलं होतं आणि सगळी व्यवस्था केली होती. मोनूला रुग्णालयातून थेट त्या भाड्याच्या घरात घेऊन गेले. मोहिनीजींना जेव्हा कळलं की संदीप खरंच भाड्याच्या घरात राहायला गेला आहे तेव्हा फार कष्टाने पत्ता शोधून त्या रडत रडत त्याच्याकडे गेल्या. "बेटा, प्लीज तुझ्या आईला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण मी अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही. बेटा, घरी चल. तुझ्याशिवाय ते घर ओस पडलं आहे. मी तुझी आई आहे. स्वतःला तुझ्या आईपासून दूर करू नकोस." "नाही आई. जशी तू आई आहेस तसाच मीही एक बाप आहे. माझ्या मुलाची ती अवस्था मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी त्या घरात कधीच परत येणार नाही." "नाही बेटा, असं बोलू नकोस. तू परत नाही आलास तर मी जिवंतपणीच मरेन. आई, आता या गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. हो, जर तुला हवं असेल तर मी तुझ्याकडे भेटायला येईन. पण माझ्या पत्नी आणि मुलासोबत त्या घरात राहायला मी परत येणार नाही. तू तुझ्या मुलगी जावयांची सेवा कर."
आठवड्यातून 2-3 दिवस त्यांना जेवणासाठी बोलाव. मला चालेल. इथे किमान माझी पत्नी तरी स्वतंत्र राहील. उद्या काही अडचण आली तर तिच्या हातात स्वतःचे पैसे असतील, बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य असेल. तिला कुणावर अवलंबून राहावं लागणार नाही. स्वतः गाडी बोलावू शकेल, मुलाला रुग्णालयात नेऊ शकेल. आई आता जा. तुमच्या मुलगी जावयांसाठी गाजराचा हलवा बनवा. माझा मुलगा फार कष्टाने बरा झाला आहे. आता त्याला शांतता आणि त्याच्या आईवडिलांची गरज आहे. असं म्हणत संदीप मोनूला घेऊन खोलीत गेला. मोहिनीजी दारातच उभ्या राहिल्या. संदीपने आत यायला सांगितलंही नाही. तेवढ्यात पूनमला पाहून मोहिनीजी म्हणाल्या, सूनबाई, किमान तू तरी मला समजून घे. आई, काय समजून घ्यायचं? तुम्ही माझ्यासोबत आणि माझ्या मुलासोबत जे केलं ते मी विसरलेली नाही. तुमच्या आयुष्यात मुलगासून आणि नातवासाठी काहीच जागा नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मुलगी जावयांकडेच जा. त्यांच्या आवडीचं जेवण बनवा आणि त्यांनाच खाऊ घाला. आम्ही आमच्या साध्या भाकरी भाजीमध्येच आनंदी आहोत. असं म्हणत पूनमही आत गेली. आता मोहिनीजींना काहीच कळेनासं झालं. अपमानित चेहऱ्याने त्या रडत रडत शांतपणे घरी परतल्या. आज पहिल्यांदाच असं झालं होतं की संदीपने त्यांचं ऐकलं नव्हतं. मुलगी जावयांच्या मोहात मोहिनीजींनी आपला मुलगासून आणि नातू गमावला होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.